आज पापणी एवढी फडफड का करते? थांबतच नाहीये. आपले गणोजी दादासाहेब तर येणार नाहीत ना आज? येतील कदाचित. आपल्याला माहेरपणासाठी घेऊन जाण्यासाठी येतील. खरंच येतील का? नाही नाही, येतील. पण आज आई बाबा असते तर किती वेळा निरोप पाठवून ख्याली खुशाली विचारली असती आमची. आम्ही दिवसात आहोत हे कळल्यानंतर तर आई साहेब किती हरखून गेल्या असत्या. किती कोड कौतुक केलं असतं आमचं. धावत धावत आल्या असत्या. पाठीवरून मायेचा हात फिरवला असता. सतत खा असं म्हणाल्या असत्या. आऊसाहेबांनी तर आम्हाला नजरेखालीच ठेवलं असतं. आतापर्यंत 8-10 पोक्त सोयींना त्यांनी बोलावून घेतलं असतं. असे भराभर हुकूम सोडले असते. पुतळा मातोश्रींनी तर बाळंत घर सज्ज करायला सुरुवात केली असती. भिंतींना चुना दिला असता. त्यावर स्वस्तिक शुभचिन्ह रेखली असती. सोयरा मातोश्रींनी तर वास्तूला बाधिकार होऊ नये म्हणून नको म्हणत असतानाही पांढरी मोहरी उडीत कोपऱ्यातून टाकले असते. उदबत्तीच्या झाडाचा दरवळ कस्तुरीचा सुगंध पसरवला असता. आणि आबासाहेबांनी तर मोहिमांना आराम देऊन गडावरच तळ ठोकला असता. जाता येता चौकशी केली असती. पण आज आमच्या सोबत कोणीही नाही. आम्ही एकट्या आहोत. सकवार मातोश्रींनी एकट्यानं करावं काय? माणसा कुणसांनी एवढा गजबजलेला हा गड, राणी वशात एवढी दाटी. पण आज खूप एकटं वाटतंय आम्हाला. का फडफडते आहे आमच्या डोळ्याची पापणी? की निघालेत आमचे गणोजी दादासाहेब मेणा घेऊन. कान्होजीराव ऐका आमचं, जाऊ देत मेने आता. नका आग्रह करू कान्होजीराव. कशाला कमीपणा घेताय? अहो कसला कमीपणा? ताई साहेब आहेत आमच्या, माहेरपणाला आणाय निघालोय. मला पटलं नाही. तुमचं तुम्ही बघ. अहो, मेणा का माघारी आला? हे म्हणजे काय हो, कोणी सांगितलं मेणा माघारी आणायला? मी सांगितलं. का? अहो पडती बाजू घेऊन अजून किती दिस काढायचा आम्ही? काय पटत? ती पडती बाजून कोण कोणाचं येणं जाणं नको. काय घोटाळले त्याच्यावर? पण असं झालं तरी काय, एकेरीवर यायला? अहो एकेरीवर आलं ते लबाडपणा सुरू केला त्यांनी. एवढा आमचा कान्होजीराव चित्त्यासारखा त्याला गपगार केला. आय दिलं ना वतन. तोंडाला पानं पुसलीच नव. पण त्याचा काय संबंध? मेणा राणी साहेबांना माहेरपणासाठी आणायला जाणार होता. धर्म आहे तो भावाचा. हा, भावाचा धर्म भाऊ पाळलंच की. राजालाही राजाचा धर्म पाळू द्या. द्या म्हणाव ठरल्या परमानं वतन. स्वराज्यात वतन मिळत नाही तरी सुद्धा आबासाहेब म्हणाले होते की. हे बघा, आम्ही शब्दात अडकलोय. कान्होजीरावांना मुलगा झाला तर वतन देणार असं म्हणाले होते महाराज. याचीच वाट पाहतोय आम्ही. जर मनासारखं घडलं तर भानगडच भेटलं. जर मनासारखं नाही घडलं तर गडबड.
कान्होजी काकांचं बोलणं आवडलं नाही आम्हाला. वतनासाठी म्हणे दाढीचा आकार बदलणार, बादशहाच्या पाया पडणार, तिथे नोकरी पत्करणार. तुम्ही जरा ऐकताय का आमचं? काय ऐकायचं? वतन मिळत नाही तोवर दाढी वाढवणार असा पण केलाय त्यांनी. हे आज आम्हाला कळतंय. हे ठाऊक होतं तुम्हाला? हम्म. त्यांचं हे वागणं बरं आहे? ही एका अर्थानं फंद फितुरीच, बेबनाव करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. तसं नाही आहे, तुम्ही ऐका आमचं. मग कसं? ते काय म्हणालेत ऐकलत ना? यापुढे मेणा पालखी रायगडावर जाईल ते वतनाचा कागद घेण्यासाठीच. आणि वाईट मला या गोष्टीचं वाटतंय की तुमचा या सगळ्याला होकार आहे. तुमच्या अवस्था नाजूक आहे आता, नका विचार करू कशाचा. म्हणजे तुम्हाला वतन हवंय तर. मिळालं तर घेणारच की. पण वतनाचा विषय मामासाहेबांनी समजावून सांगितल्यानंतर बंद झाला होता ना, मग आत्ताच का? का ऐकताय कान्होजी काकांचं? आणि त्यांना या सगळ्यात का रस? हे बघा, कान्होजी काकांच्या बद्दल काही बी बोलू नका. वडीलधारा माणूस आहे, आम्हाला आमच्या आबांच्या ठिकाणी आहे आणि त्यांचं काही चुकतंय असं वाटत बी नाही आम्हाला. जे हाय ते हाय. आम्ही आमच्या हयात काढली वनवन भटकत. राजा असून नशिबी वनवास आला आमच्या. ना हत्ती घोड्याचा मान, ना कसला हुकूम, ना कसला अधिकार. हेच दिवस पोराला बी दाखवायचेत का काय? त्याच्या भविष्यासाठी आम्हाला पाहिजे वतन. आणि वतन बी कोणाचं हिसकावून घेत नाही. आमच्या हक्काचं, हुकुमाचं, पूर्वजांचं वतन आहे. म्हणजे तुम्ही ताईसाहेबांना आणायला जाणार नाही तर? कान्होजी काका चिडतील आमच्यावर. तुम्ही त्यांचं का ऐकताय? का ऐकताय म्हणजे? आमचं हित चिंतणाऱ्या प्रत्येकाचं ऐकणार आम्ही, आणि कान्होजी काकांचं तर ऐकणारच. अवा आमच्या पायी दाढी वाढवली माणसाने. एकच सांगते मी तुम्हाला, कोणाचे दाढी मिशा बहीण भावाच्या नात्या आड येऊ देऊ नका. आमची विनंती आहे तुम्हाला. मेणा पाठवा रायगडी. रायगडी मेना पाठवला तर शेणाची किंमत उरणार नाही आम्हाला शिरकेपुळात. मेना रायगडला जाणार नाही. ऐक पैसा राणूबाई, हे बघा, तुमची वाघीण कशी मुळूमुळू रडतीये. ती रडतात नाही तर आम्हाला तर गालावरून ठिणग्या ओघळताना दिसतायत. काय झालं वहिनीचा? कोणता सल आहे मनात ते तरी सांगा. बत्ताशीबाई, हातातोंडाशी आलेला जंजिरा सोडला आणि राजे त्या हसन अली खानाला सामोरे गेले. एक रात्रही विश्रांती घेतली नाही त्यांनी. पाठीवरची ढाल सोडली नाही की अंगातलं चिलखत उतरवलं नाही. खिंभर आराम नाही केला. हस्से वाऱ्यासारखे निघून गेले. किती धावपळ, किती पळापळ. आणि राजांनी किनारा सोडला हे पाहून आता सिद्धी खुश होणार. औरंगजेब आपली चाल यशस्वी झाली म्हणून खैरात वाटणार. पण जंजिराच्या किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मावळ्यांचं काय? त्यांनी कोणाकडे बघून जंजिराशी लढायचं? आपल्या मावळ्यांची उमेद कमी झाली तर? अव, तसं काय बी होणार नाही. नाही धारात्या, जंजिराचे बुरुज ढासळलेत. सेतू अर्ध्यापर्यंत बांधलाय. राजांच्या कर्तबगारीच्या लाटांच्या थापडात जंजिरा रोज खातोय. त्यात खंड पडायला नको.
एक वेळ सेतू बांधायला दगड कमी पडले तरी चालतील, परंतु जिद्द कमी पडता कामा नाहीये. नाही, जिद्द नाही कमी पडणार. वहिनीसा, तुमच्या मनात काय आहे? आम्ही जंजिऱ्यावर जाणार. देखिए वजीर आला, बेवफाई और बेरुखी ऐसे दीमक हैं जो मजबूत से मजबूत लकड़ी को मिट्टी का ढेर बना सकते हैं, उसे खोखला कर सकते हैं. आप कहना क्या चाहते हैं? हम ये कहना चाहते हैं वजीर आला कि संभाजी के वो नजदीकी रिश्तेदार जो उस पर अपनी जान न्यौछावर करते हैं, दिन रात उसके नाम का राग अलापते हैं, उन सब के अंदर, उन सब के जहन के अंदर बेरुखी, बेवफाई और दुश्मनी का बारूद भर दो, ताकि संभाजी नेस्तनाबूद हो जाए. वाह, इंशाअल्लाह संभाजी जल्द नेस्तनाबूद हो. लेकिन उसके लिए हमें क्या करना होगा जहांपना? हमें सपेरा बनना होगा. सपेरा? हाँ, हमें सपेरा बनना होगा, और वो सारे लोग जिनकी आंखों के अंदर लालच का सांप डोलता हो, उन सभी को हमारे सामने पेश किया जाए. जी जी जहांपना. लेकिन वजीर आला, संभाजी के जितने रिश्तेदार और सरदार तो या तो संभाजी से खफा हैं या उसके खिलाफ उसकी नई फहरिस्त तैयार की जाए. जी जहांपना. जहांपना, संभाजी से सरदार नाराज हो सकते हैं, उसके रिश्तेदार उससे खिलाफ हो सकते हैं, खफा हो सकते हैं, मगर क्या? मगर संभाजी का दामन छोड़ने के लिए तैयार नहीं होंगे. तो हमें क्या करना होगा? यही वफादार रिश्तेदार और सरदार हमें एक एक के दरवाजे पर जाकर दस्तक देनी होगी, और ये बेवफाई, बेरुखी और दुश्मनी का जहर उनके अंदर भरना होगा, ताकि वो संभा के खिलाफ गद्दारी पर उतर आए. जहांपना, शिवाजी और संभाजी पर जान देने वाले रिश्तेदारों को गुमराह करना बड़ा मुश्किल है. वजीर आला, आप मुगलिया सल्तनत के वजीर हैं, आपको इतनी जानकारी तो होनी चाहिए ना कि शिवाजी के वक्त सबसे ज्यादा तकलीफ उसे और उसके नजदीकी रिश्तेदार ने दी थी. किसी भी मराठा सरदार से पूछिए कि शिवाजी के वक्त भी बगावत हुई थी और संभा के वक्त भी बगावत होगी. जहांपना, अब लोगों में बदलाव आया है. कैसा बदलाव? कौन सा बदलाव? कोई बदलाव नहीं आया है. ये काफिर लोग अपने भगवान, अपने ईश्वर की पूजा करते हैं, राम नाम जपते हैं, जुलूस निकालते हैं, घंटों के घंटों मंदिर में बैठते हैं कि नहीं? जी. अब फर्ज करो यही एक काफिर अपने भगवान राम की मूर्त लेकर रास्ते में जा रहा हो, और अचानक उसके सामने रावण की सोने की मूर्ति दिखाई दे. क्या करेगा वो? रावण की मूर्त उठाएगा. क्यों उठाएगा? क्यों उठाएगा? क्योंकि वो काफिर उस सोने की कीमत जानता है, उसके मन में लालच पैदा हो जाता है, और उसकी सारी इबादत, सारी भक्ति वहीं धरी की धरी रह जाती है. जी जहांपना. बिल्कुल उसी तरह एक तरफ शिवाजी के ख्यालात, संभाजी के लिए वफादारी, और दूसरी तरफ हम आलमगीर औरंगजेब खड़े हैं, सोने, अशरफियां और वतन के कागजात लेकर. अब ये काफिर, ये रिश्तेदार, ये सरदार किसके साथ जाएंगे? आपके साथ आएंगे. वजीर आला, सत्ता के सामने, दौलत, अशरफियों के सामने बड़े बड़े ख्यालात अपने घुटने टेक देते हैं और हार मान लेते हैं. वक्त आने पर इंसान सारे एहसान भूलकर सत्ता की डोर पकड़ता है और उसके पीछे भागता है. स्वराज में भी ऐसा ही होगा. आप देखना, आप उन सारे लोगों की फहरिस्त तैयार कीजिए जिनके शख्सियत की बुनियाद में लालच भरा हो. जल्दी. हुक्म मेरे आका. चंद्रा, कुठे गेली ही? आम्हाला निघायचं आहे. यांना वाटतंय आम्ही फक्त बोलतोय, जाणारच नाही. चंद्रा,
अगं चंद्रा, कुठे गेली आहेस? आम्हाला निघायचं आहे. आमची तयारी झाली की नाही कोण बघणार? आत्ता निघालो तर 2 दिवस लागतील जंजिऱ्याजवळ पोचायला. आणि धारात्या कुठे? अशा वेळी धारात्या नेमकी गायब होते. अशा वेळी तरी तिने पुढे येऊन करायला नको? रद्द होणार असंच दिसतंय. का? राजांच्या पथकावर हसन अली खाननं हमला केला. काय? हो, दडलेल्या हशमांनी पेट ते बाण सोडले आणि आघाडीवर असलेल्या राजसने बी बाण लागलाय जणू. खबर पक्की आहे का? खबर एकदम पक्की आहे. खबर दिली कोणी? मी आता खबर ऐकली महादरवाजात राणीसाहेब. नाही नाही, असं काही घडणार नाही. असं काही घडू नये हीच खंडेराय चरणी इच्छा. पण कुतुश बाबा का दरगाह वाकई अच्छा है। जी हुजूर, कहते हैं सब मुरादें पूरी कर देते हैं बाबा। जो एक बार बाबा की मजर पर माथा टेक कर चला गया। बहुत अच्छे, चलो छावनी की ओर चलते हैं। हुजूर, एक अर्जी है आला खान की। इजाजत है, बोलो। हुजूर, यहां से 100-200 कदमों पर एक गर्म पानी का झरना है, वहीं से 2 हाथों पर एक ठंडे पानी का झरना भी है। वाह, क्या नजारा है हुजूर। अगर आप देख लेते तो बड़ा सुकून मिल जाता था आपको। फिर कभी देख लेते हैं। चलो। हुजूर, झरने के पास एक पुराना मंदिर भी है और मंदिर की देखभाल करने के लिए एक हसीन पुजारिन भी है। क्या? जी हुजूर, अगर आप देख लेते तो आज की रात आपकी सेवा करने का मौका मिल जाता उसे। अच्छा, हाँ? अब बिल्कुल, पूछ लीजिए नवाब खान से। जी हुजूर, हुस्न परी है, एक बार देख लीजिए। ठीक है, चलो। खंडोजी, रायप्पा, जोत्याजी, मोठा अवघड काम शिताफीनं केलं। ये राजन, बहुत मुश्किल काम था। एक वेळ पिशाच्य पकडणं सोपं आहे, पण ही सैतानाची पिलावळ पकडणं महाकठीण। मोकळा करा याला, पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा तडफडतो। तुम्हारी ये हिम्मत, मुझे गिरफ्तार किया? ये फरेब ठीक नहीं। हाँ फरेब, हाँ तुम्हें तो मंदिर की पुजारन देखनी थी ना, लेकिन तुम अब खड़े हो मंदिर के पुजारी के सामने। कौन है ये? हमारे शंभू राजे। मैं किसी राजा वाजा को नहीं जानता, मैं सिर्फ आलमगीर को जानता हूँ, आलमगीर को। काय म्हणालास? मैं किसी राजा वाजा को नहीं जानता। हरामी औलाद, मुजरा कर पहिल्यांदा। छत्रपतींच्या समोर उभा आहेस तू, मुजरा कर, नाहीतर खंडोजी, कशाला हात उचलला? यांना हीच भाषा समजते राजे। देखो, बहुत बड़ी गलती कर रहे हो तुम। छोड़ दो मुझे, छोड़ दो। तुमको छोड़ देते हैं,
लेकिन हमारे राजे को पहला हिसाब दे दो। हिसाब? कौन सा हिसाब? कौन सा हिसाब? स्वराज्यातली किती गावं जाळलीस त्याचा हिशोब, गावागावातली किती घरं जाळलीस त्याचा हिशोब, आमच्या माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त केलेस त्याचा हिशोब, देवळातल्या पायऱ्यांवर पाय ठेवले त्याचा हिशोब, गाभाऱ्यातल्या घंटा वितळवल्यात आमच्या गोरगरीब रयतेस मारलं त्याचा हिशोब द्यावा लागेल हसन अली खान। मैं सिर्फ हिसाब किताब अपने बादशाह को देता हूं। नासाडी स्वराज्यात करायची आणि हिशोब तुझ्या बादशाला द्यायचा? बदतमीज, बोल बोल, का हे धाडस केलंस? देखो, हसन अली कहते हैं हमें, मुझे कुछ हुआ तो यहाँ बहुत खून खराबा होगा। रायपा, याला वासोट्याच्या किल्ल्यावर डांबून ठेवा आणि जास्त चागळी केली तर मुडकं मारायचं। पछताओगे तुम। घेऊन जा याला। थांबा, मारू नका त्याला। महाराज मारून टाका। नाही खंडोजी, आता हा मेल्याचाच जमा आहे। मोहरी दवणा मरवा सगळं तयार आहे बरं त्या खोलीत। मामी, एवढी तयारी केली न करून सांगते कुणाला? पण आता गावात सुईणबाई आहेत ना? 5 सुईणी बोलून ठेवलेत कालच। 5 सुईणी? होय तर 5 सुईणी, 2 वैद्यबुवा सुद्धा बोलवलेत। ऐन वेळी प्रकृतीत काय कमी जास्त झालं तर औषधोपचार। 3 चुलीवर पाण्याचे हंडे गरम करत ठेवलेत, पाणी गरम होईल इतक्यात। चांगला आदानी उदे। वही वही। आणि आता पुरुषांनी इथं थांबू नका, बाहेरच थांबा, काय लागलं तर हाक मारतो। वही वही। अहो, ती आपली भाची असली तरी स्वराज्याच्या राणीसाहेब आहेत त्या, त्यांचं बाळणपण या गांगुलीच्या वाड्यात होते। या वाड्याचं केवढं भाग्य। वही वही। अहो, राजाच्या लेकराचं रडू पहिल्यांदा ऐकले हो वाडा। आता साखर घेऊनच बाहेर या। येता या, तुम्ही दमलाय। मामी साहेब, आम्हाला सांगा तुम्ही एवढी तयारी कशी केली? म्हणजे बाळंत खोली तयार आहे, सुईणी आल्या, वैद्यबुवा आले, शिवाय आमची वाट बघत मामासाहेब सकाळपासून आमच्या वाटेवर बसले। अहो, शंभूराजांनीच आम्हाला निरोप दिला होता, राणीसाहेब निघालेत। त्यांचा ठाणे कल्याणकडेच मोहरा आहे, त्यात त्या अवघडलेल्या आहेत, त्यांना गांगुलीतच रोखा आणि त्यांचं बाळणपण आजोळ्यातच होऊ द्या। बघा, युद्धात आघाडीवर आहेत, पण बायकोची किती काळजी घेतायत ते। तर हो, लई तडपेची हालचाल करून इथं समध्या गोष्टी हजर केल्यात। मामी साहेब, खरंच आता आम्हाला चिंता नाही। अव, या ना आज, चला। सुनबाई बघा कशा करतायत, चला लवकर चला। मशरूल अनाम, माझ्या तर डोक्यातच जाईना। मशरूल अनाम कान्होजीराव शिर्के, डोक्यावर असं नाजूक झुंबर झोका घेत असल्यासारखं वाटत। आहा, सोन्याचा लगाम घातलेल्या आणि दुडक्या चालीनं चाललेल्या घोड्यावर बसल्यासारखं वाटतंय। तुम्हाला गणोजीराव, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला हा? आम्हाला काय वाटायचं? आहे म्हणजे एवढी संधी चालून आली आपल्याला, ते बी सोन्याच्या पायानं। हा, आणि ते बी औरंगजेब बादशाकडनं। काहीतरी विचार करा। आम्ही काय विचार करणार? असं कसं एकदम गोगल काय झाला? गणोजीराव, औरंगजेब बोलवतोय। औरंगजेब
मग जसा पंढरीचा पांडुरंग वारकऱ्याला बोलवतो तसा ह्यो मोगल पातशाह धारकऱ्यांना बोलवतोय. जायला पाहिजे का नाही काय रे मैपती? तर हा कान्होजी काका, आम्हाला कुठे बी जायची गरज नाही. आणि तुमच्या त्या औरंगजेब पातशाकडे अजिबात नाही. आणि मग वतन? अहो वतनाचं काय? वतन मिळालं तर घेऊ की, पर ते आमच्या छत्रपतींकडनं घेऊ. कमाल झाली. आता काय बोलायचं तुम्हाला? कान्होजी काका, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी आम्ही स्वराज्याशी फितुरी करणार नाही. आमच्याचं नाही होणार ते. ही फितुरी नाही गणोजीराव. फितुरी नाही तर काय आहे? कान्होजी काका, तुम्ही माप दगडाला धोंडा म्हणाल, धोंड्याला पत्तर म्हणाल, म्हणून तो दगड बदलायचा राहतोय वय? राहणार तो दगडच ना. बरं, आपल्या पोळीवर तूप ओढायला काय हरकत आहे? हा, परत येणार आहे का औरंगजेबाचा खलिता? मशरूल अनाम असं देणार आहे का तो? परत नाही संधी. हा, अरे पाहिजे कुणाला संधी? कान्होजी काका, हे असले कागदी घोडे आमच्या मोर नाचवू नका. आणि ते मशरूल अनाम तुम्हाला लकलब. अहो पण का असं? अहो नाही मिळालं होतं, नाही मिळालं. आमची लाडकी सख्खी बहीण सिंहासनावर बसले ना, बास आहे की आम्हाला. शंभूराजे तरी आम्हाला परकायत का काय? मालक पर म्या ते हाय ते हाय, जे नाही ते नाही. हे मात्र खरं. कान्होजी काका, आमचं ऐका तुम्ही. ही वतनाची फांदी सोडा आणि जरा जमिनीवर या. नाही, मला नाही जमायचं. कान्होजी काका, अजून बी येळ गेलेली नाही. विचार करा. विचार करा? हे तुम्ही बोलत नाही गणोजीराव. तुम्ही बदललाय. ते कलुषानं तुमच्यावर मंत्र मारलाय तेच कळ ना. येतो म्या. कुणाला माराल बिराल तलवार? का तलवार कशासाठी असती? मारायलाच असते की. होय, पर हिला धार नाही. धार नाही? कशी असल? आपण तलवारीला इसरल्यावर तलवार धारला इसरती. संधी मिळाली नाही म्हणून आता संधी आली आहे. अशी धार लावतो. पाहता कसं लखलखीत दिसलं पाहिजे एकदम. कुठे निघालात? झालं, घातलं का मोडता? मोडता? मग अरे एवढ्या चांगल्या कामासाठी चाललोय, हटकलंच. अव पर विचारायला नको का? कुठं निघालात? कधी येणार? किती दिवसांनी येणार? येणार की नाही येणार? ते सांगायची ही वेळ नाही. घाईत आहे मी. अव पर कळायला नको का? प्रचितगडावर चाललाय की रायगडावर चाललाय की औरंग्याकडे चाललाय? ते तू विचारू नको. फक्त एक काम कर, जाऊन आल्यावर ओवाळण्यासाठी तबक घेऊन मोरी. लढाईला चाललाय? हा, मानपानाच्या लढाईला. म्हणजे सैनिक नाही, फौज नाही, रणांगण नाही, बरोबर ना? तू तू बोलण्यात गुंतू नको. चाललो मी, गेलो. ते झालं ते एका अर्थी बरंच झालं. गडावर वारा खूप. लहान बाळाची गार वाऱ्याने छाती भरून येत. पडसही होत. त्यापेक्षा गांगोलीत बाळंतपण झालं ते बरंच झालं. हो ना हो? बघा, होकार देतायत. बापावर गेलेत अगदी. राजबी असंच लहानपणी जरा बोलायला लागले की आपले होकार भरायचे. घ्या सुनबाई, डिंकाचं लाडू खाऊन घ्या. आणि म्या गरम गरम हळीवाची खीर घेऊन येतो, ती खाऊन घ्या. धारात त्यात हळीव जरा कमीच घाल. हा,
जे देईन ना ते मुकाट्यानं खायचं. हा अहो लाडू खावा की. बघा हे असं असतंय. खातो ग खातो. बर मी पाणी तापत ठेवायला सांगतो तर लाडू संपवायचे. आलंच म्या. बघितलं का बाळराजे, धाराऊंनी कसा दम भरला तुमच्या माळसाहेबांना ते. अहो काय झालं, रडू आलं. हो नाही रडावं. रडू येणार नाही तर काय होणार. त्यांचे आबासाहेब अजून दृष्टीस पडले नाहीत. त्यांचे आबासाहेब दृष्टीस पडले नाहीत म्हणून काय झालं, ते येतीलच की असे भरधाव जीव ओवाळून टाकायला. आणि तोपर्यंत आम्ही आहोतच की. दादासाहेब जे जे करतील ते सगळं आम्ही बाळराजेंसाठी करू. तुम्ही हो तर किमान तसा प्रयत्न तरी करू. परंतु जमेल तुम्हाला. अहो दादासाहेबांच्या राणू अक्का आहोत आम्ही. जमेल. बघा बाळराजे, ज्या मातीनं आबासाहेबांना अंगा खांद्यावर जोजवलं, ज्या मातीनं आबासाहेबांच्या घोड्याच्या टापा आपल्या छातीवर झेलल्या, ज्या मातीत मावळ्यांचं रक्त सांडलं, ज्या मातीनं कडे कपारीतील खलबत ऐकली, बाळराजे ती माती महत्वाची. माता जन्म देते मातीसाठी. काय झालं, जमली नाही का आम्हाला दादासाहेबांची नक्कल. जमली तर उत्तम जमली. जिले सुबानी की फतेह हो. क्या बात है वजीर आज़म, खबर क्या है आज आपके चेहरे पर इतनी रौनक. जहांपना, इजाजत हो तो शिंगारपुर से सरदार कान्होजी शिर्के आए हैं, आपसे मिलना चाहते हैं. कान्होजी शिर्के, इजाजत. क्या देख रहे हो. आलमगीर बादशाचं रूप पाहतोय.